किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यापासून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यापासून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जलयुक्त शिवार सारखी योजना आणली, त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं, मनापासून अभिनंदन करतो। जलयुक्त शिवार सारखी योजना आणली, त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं। बळीराजा जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली। 25,000 कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून 89 प्रकल्प पूर्ण केले आणि त्याचसोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली, ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतो आहोत। आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवजारं असतील, त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल, शेततळी असतील, त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल, सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्ष्यांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा, अशा प्रकारची योजना जवळजवळ 4,000 कोटी रुपये आपण खर्च केले। आता पुन्हा नव्याने 6,000 कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे सुरू झाले। पहा, आत्ताच लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आपल्याला मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांचे पैसे आहे ते एकत्र मिळणार आहे। सोबत लाडक्या बहिणींना सरकार आणखी एक गिफ्टसुद्धा देणार आहे। ती गिफ्ट काय आहे ते पाहणार आहोत, परंतु मार्च आणि फेब्रुवारीचे हप्ते लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। कधी होणार आहेत, काय होणार आहेत, किती होणार आहेत, हे सगळं आपण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोबतच मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की कोणते ते जिल्हे असे आहेत त्या जिल्ह्यांपासून सुरुवात हे करणार आहेत आणि कोणते त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 2 हप्त्याचे 4,200 रुपये हे डायरेक्ट भेटणार आहेत। हो, आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांचे 4,200 रुपये मिळणार आहेत आणि काही क्षणातच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींचे येणार आहे आणि कुठली 3 कामं तुम्हाला करायची आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण जर तुम्ही हे 3 कामं केली तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। हे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे। आणि कोणाला जर वाटत असेल की ही योजना बंद झाली तर पहा आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत ते। त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार। महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे। ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही। कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घे। तर पहा, 8वा हप्ता फेब्रुवारीचा आणि मार्चचा दोन्ही आता 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार आहे। कोणीही टेन्शन घेऊ नका, ही योजना काही बंद होणार नाही। काही क्षणातच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती 2 मेसेज येणार आहेत। कोणते 2 मेसेज येणार आहेत मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पैशांचा पाऊस हा पडणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आताच 15 मिनिटांपूर्वी झालेल्या मोठ्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींना एक गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। होळीनिमित्त लाडक्या बहिणींना पैसे, साडी आणि लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे असे 3 मेसेज एकत्र येणार आहेत। आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वितरणाचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आपण आता पाहत आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा। पहा, लाडक्या बहिणींची जी काही पैसे आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करून सांगितलं आहे की कुणीही घाबरू नका, लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून दुपारपासूनच पैसे जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत। कोणत्या बँकेमध्ये केले जाणार आहेत, ही बँक कोणती असणार आहे, मी तुम्हाला 1-2 मिनिटातच सगळी डिटेल माहिती सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ संपूर्ण पाहतील त्यांना 100% फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे 100% येतील। बघा, पैसे फेब्रुवारीचा हप्ता उशिरा यायचं कारण काय हे समोर आलेलं आहे। कारण आहे की अर्ज पडताळणी सुरू आहे। तुम्हाला मी आता सुद्धा सांगितलं की मागं अंगणवाडी का सेविका आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी तुमच्या घरी येऊन तुमची चाचणी करत आहेत। तर ज्या लाडक्या बहिणींना पैसे हवे असतील त्यांनी 3 कागदपत्र करून ठेवणं गरजेचं आहे। पहिलं कागदपत्र तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा आणि जोपर्यंत अर्ज पडताळणी होणार नाही तोपर्यंत फेब्रुवारी आणि मार्चचे
ते पैसे पडणार नाहीत. परंतु लक्षात घ्या, अर्ज पडताळणी भरपूर लाडक्या बहिणींची झालेली आहे, जवळपास 60 ते 70 लाडक्या बहिणींची झालेली आहे. आता ते कोणत्या जिल्ह्यातून झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार, कोणाला किती रुपये मिळणार, 1,500 मिळणार की 2100, हे आपण तुम्हाला मी सांगत आहोत. बघा, ज्या लाडक्या बहिणींची आता अर्ज पडताळणी सुरू आहे त्यांनी काय करायचं आहे, पहिली गोष्ट जर झालेली नसेल तर हे डॉक्युमेंट तयार ठेवा, तरच तुमचं यादीमध्ये नाव असणार आहे. पहिलं डॉक्युमेंट उत्पन्नाचा दाखला. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड नसेल त्यांना कुठलाही आता इथं लाभ मिळणार नाही. सोबतच ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हे सुद्धा सांगतोय की रेशन कार्ड अपडेट करून ठेवा. ज्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्ड अपडेट केलेलं नाही अशा लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करावं लागणार आहे. आता मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की जे तुमचं आधार कार्ड आहे ते तुम्हाला अपडेट करून बँकेत जमा करायचं आहे, कोणती बँक असेल ती तुमची. परंतु मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, तर HDFC, ॲक्सिस बँक, SBI, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये आणि पोस्टाच्या खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत. परंतु काही लाडक्या बहिणींना इथं पैसे येणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे, किंवा जी लाडकी बहीण एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहे, किंवा तिला आता नोकरी लागलेली आहे, तिनं 4 चाकी वाहन घेतलेलं आहे, तर अशा ज्या आता अटीबाहेर गेलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची अर्ज पडताळणी सुरू आहे. आणि त्या लाडक्या बहिणींना आता राहिलेले जे हप्ते आहेत पुढे, आता इथून पुढे हप्ता एकही येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक आता गोष्ट करायची, मी जे डॉक्युमेंट्स सांगितले ते अपडेट करून घ्यायचे. कोणते? रेशन कार्ड, आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला, हे 3 डॉक्युमेंट्स तयार ठेवा. तुमच्या घरी जर कोणी आलं तर ते डॉक्युमेंट्स दाखवलं की तुमचं लगेच नाव हे यादीत येणार आहे. आणि ही यादी बँकेला आत पाठवलेली आहे, लक्षात घ्या. ही मागची जी यादी आहे 70 ते 80 लाख लाडक्या बहिणीची यादी बँकेला पाठवली आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आजपासून पैसे हे जमा होणार आहेत. सगळ्यात मोठी बातमी आपण पाहत आहोत. लाडक्या बहिणींना आजपासून पैसे हे त्यांच्या बँकेत जमा होणार आहेत. मी आता तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की बँके कोणते आहेत. तुमचं HDFC बँक असू शकते, किंवा SBI बँक असू शकते, किंवा तुमचं पोस्टाचं खातं सुद्धा तिथं असू शकतं. ज्या लाडक्या बहिणींचं पोस्टाचं खातं आहे त्यांनी पोस्टात एकदा जाऊन चेक करा की तुमचे पैसे आलेले आहेत का. ज्यांचं बँक SBI आहे त्यांनी सुद्धा चेक करा. आता तुम्हाला मी सांगतो की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. बघा, जिल्हे जर आपण बघितले तर पुणे, रायगड, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, पुढे आपण बघितलं तर धुळे, जालना, अमरावती, मुंबई, ठाणे, नाशिक, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात करण्यात येणार आहे. परंतु रेशन कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. मी वारंवार तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतोय, कारण तुम्ही आपण फॅमिली आहात, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. कारण लाडक्या बहिणींना लगेच तिथं पैसे मिळणार आहे. जसे यादीत नाव आलं, अर्ज पडताळणी झाली, लगेच यादीत नाव, लगेच पैसे. हे 4,200 रुपये तुमच्या खात्यावरती आजपासून पुढे वाटप सुरू होणार आहे. आणि होळीला तुम्हाला साडीसुद्धा मिळणार आहे. होळी तुम्हाला माहिती आहे की आता या मार्च महिन्यामध्ये 14 तारखेला होळी आहे, तर होळीसाठी सुद्धा आजपासून साडी वाटप झालेलं आहे. त्या जिल्ह्यांमध्ये मी तुम्हाला जे नावं सांगितली त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ता, सोबत गॅस सिलेंडरचे पैसे, सोबत साडी वाटप, हे 3 गोष्टी हे होणार आहेत. आणि 3चे मेसेज तुम्हाला येणार आहेत. तर तुम्हाला मी सांगतोय, एकदा तुमच्या बँकेत जाऊन एकदा चौकशी करा, व्यवस्थित सगळं अकाउंट्स आहेत का, आधार कार्ड लिंक आहे का, अपडेट आपली माहिती बरोबर आहे का. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ लक्षात घ्या, हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही परत कमेंट सेक्शनमध्ये करा. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला कळणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.